Bate cuida para mirando na mochisi. Bate para mirando na mochisi. Bate cuida para mirando na para mirando na mochisi. Bate cuida para mirando na mochisi. Bate para mirando na mochisi. Bate cuida para mirando na para mirando na mochisi. In the morning sun, I rise to smile. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत आणि तो म्हणजे मेथी, डिंक आणि सुका मेव्याचे लाडू। हिवाळ्यातील आरोग्यासाठी ह्या लाडवाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मग चला बनवायला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी कढईमध्ये तूप गरम करून घेतले। त्या गरम तुपामध्ये अर्धा किलो बदाम घेऊन त्यांना लालसर भाजण्यास सुरुवात केली। लाल झाल्यानंतर मी त्यांना मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। त्यानंतर थोडे तूप कढईमध्ये घालून मी अर्धा किलो काजू पण थोडेसे तुपात भाजून घेतले। हळूहळू त्यांचा रंग बदलत होता आणि रंग बदलल्यानंतर मी त्यांना मोठ्या परातीत काढून घेतले। त्यानंतर पुन्हा थोडेसे कढईमध्ये तूप घालून गोडंबी, ती पण अर्धा किलो होती आणि ती मी हळूहळू थोडा रंग बदलेपर्यंत भाजत आहे। तिला पण रंग बदलल्यावर त्याच मोठ्या परातीत काढून घेतले। त्यानंतर पुन्हा थोडेसे तूप कढईत टाकले। तूप गरम झाल्यावर पावशर अक्रोड लाल रंग किंवा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले। पूर्ण लाल होऊ देऊ नका मात्र मैत्रिणींनो। पुन्हा थोडे कढईत तूप घालून त्याच्यामध्ये पावशर किसमिस भाजून घेतले। थोडा रंग बदलल्यावर त्यांनाही काढून घेतले। त्यानंतर थोडेसे तूप टाकून अळीव थोडे भाजून घेते। ते जवळजवळ 100 ग्रॅम आहे आणि काढून घेतले। सर्व अळीव कढईतनं काढले, थोडे तूप टाकले आणि आता त्यामध्ये डिंक टाकला भाजून घेण्यासाठी। परंतु माझ्याकडनं थोडा तो जास्त पडला आहे, पण मैत्रिणींनो तो थोडा थोडा तुपात टाकावा आणि चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यावा। तोही काढून घेतला। गरम तुपामध्ये मी ही वाटलेली मेथी टाकली आहे। ही वाटलेली मेथी मी 4 तासापूर्वीच भाजून घेऊन त्याचे मिक्सरमधनं त्याला काढलं होतं। त्यानंतर मी त्याला दुधात भिजत घातलं होतं आणि आता 4-5 तासानंतर ते अशा प्रकारे झालं आणि ते मी आता तुपामध्ये लालसर रंगापर्यंत भाजून घेतले। आता ते काढूनही घेतले आहे। ह्या मेथीला अगोदर भिजवणे खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे आपले लाडू अजिबात कडू होत नाही। त्यानंतर पुन्हा कढईत खारीक खोबरे मी आता भाजत आहे। मैत्रिणींनो, हे जवळजवळ मी 2 किलो खारीक आणि 1 किलो खोबरे असे मी गिरणीमधून दळून आणले होते आणि आता मी ते थोडे थोडे तूप टाकून भाजून घेत आहे। मैत्रिणींनो, आता हे तूप टाकून आपण गव्हाचे पीठही भाजून घेतलेले छान असे ते लाल रंगाचे झालेले आहे, खरपूस भाजलेले आहे। त्यानंतर हळूहळू मी सर्व मिक्सरमधून भाजलेले काजू, बदाम, अक्रोड, गोडंबी सर्व मी मिक्सरमधनं काढले। मोठ्या पातेल्यामध्ये आता सर्व पदार्थ मी हे वाटून घेतलेले पदार्थ एकत्र केलेले आहेत आणि त्यानंतर आपले खारीक खोबरं, अळीव ते पण वाटलेले आहे।
higher. Positive vibrations, my heart's fire. Reggae music set my soul free. आणि आपला तळलेला डिंक तो फुलला होता छान. त्याला फक्त हाताने थोडे चुरून घेतले. किसमिस मात्र न वाटताच तसेच टाकलेले आहे. आणि थोड्या वेळापूर्वीच मी 1 कप पाण्यामध्ये थोडं पाणी गरम केलं होतं आणि त्या गरम पाण्यामध्ये गूळ कुटून टाकलेला होता आणि तो भिजत घातलेला होता. मग त्यानंतर तो गरम करून घेतला थोडासा. तो विरघळला छान आणि त्यानंतर मी त्याला गाळणीने गाळून ह्या आपल्या सर्व मिश्रणामध्ये टाकून घेतला. गूळ पण 1 किलो होता, परंतु ते सर्व मिश्रण जरा जास्तच झाले होते, कारण 2 किलो खारीक होते, 1 किलो खोबरं आणि बाकीचे काही पदार्थ अर्धा किलो, तर काही पदार्थ पावशर, तर काही 200 ग्रॅम असे असल्यामुळे ते मिश्रण जरा जास्तच प्रमाणात झाले. आणि छान मिक्स केल्यानंतर मी माझ्या हातात बसेल एवढे साधारण आकाराचे लाडू बनवले. जवळजवळ ते लाडू 90 ते 95च्या एवढे झाले. तर मैत्रिणींनो, हे होते मेथी डिंक आणि सुका मेव्याचे लाडू. हिवाळ्यात ह्या लाडवाची रेसिपी नक्कीच करून बघा. तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.